नमस्कार, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंग्रजी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक ऑक्झिलरी वर्ब्स, की ज्याला आपण हेल्पिंग वर्ब्स असंही म्हणतो, म्हणजेच मराठीमध्ये याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो, या घटकाचा अभ्यास करणार आहोत. इंग्रजी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच घटकामध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब ही बेसिक कन्सेप्ट म्हणून उपयोगी पडते. म्हणजे उदाहरणार्थ टेन्सेस, मूड्स, व्हॉइस, त्याचबरोबर ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या रचना, त्याचबरोबर नो सुनर दॅन, हार्डली वेल यासारखे कन्स्ट्रक्शन्स किंवा इन्व्हर्जन सारखा जो टॉपिक आहे, या सर्वच घटकामध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब्स अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या घटकाचा आपण अतिशय सविस्तर अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, समजा वाक्य आहे शी इज वर्किंग ॲज अ टीचर. शी इज वर्किंग ॲज अ टीचर, ती शिक्षिका म्हणून काम करत आहे. तर या ठिकाणी वर्किंग इज अ मेन वर्ब. मेन वर्ब जे आहे हे ॲक्शन डिनोट करत आहे, या ठिकाणी क्रिया दर्शवत आहे. पण वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास टू बीचं रूप इज हे सहाय्यकारी क्रियापद मदत करत आहे. त्यामुळे ह्या इजला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. ही वॉज वॉचिंग टेलिव्हिजन, तो टी व्ही पाहत होता. या वाक्यामध्ये वॉचिंग हे मेन वर्ब आहे, हे मुख्य क्रियापद आहे. त्याला काळाची रचना पूर्ण करण्यासाठी वॉज हे क्रियापद मदत करतं, म्हणून त्याला आपण हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलियरी वर्ब असं म्हणतो. दे हॅव जस्ट अराइव्ड, अराइव्ह हे मेन वर्ब आहे. त्यानंतर हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे, की जे अराइव्ह या मेन वर्बला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करतं. त्यानंतर आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स, यामध्ये लिफ्ट हे मेन वर्ब आहे, कॅन हे हेल्पिंग वर्ब असणार आहे. म्हणजे थोडक्यात मेन वर्ब म्हणजे काय, तर जे क्रियापद तुमच्या मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतं, त्यास आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. त्यामुळे याची डेफिनेशन करताना an auxiliary verb is one that helps the main verb, की जे कुणाला मदत करत आहे, हेल्प्स द मेन वर्ब, मुख्य क्रियापदाला मदत करत आहे. कायसाठी मदत करत आहे, टू फॉर्म इट्स टेन्सेस, काळांच्या रचना तयार करताना, मूड्स वेगवेगळे अर्थ व्यक्त करताना, व्हॉइसेस प्रयोगांच्या म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची रचना तयार करताना ते मदत करतं. ऑक्झिलरी वर्ब्स ऑलवेज प्रेसिड मेन वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब हे मुख्य क्रियापदाच्या नेहमी अगोदर येतं. या सर्व वाक्यांच्या मध्ये आपल्या हे लक्षात येतं. आणि त्याचबरोबर ऑक्झिलरीज आर ऑल्सो नोन ॲज हेल्पिंग वर्ब्स, त्यांना आपण हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतो. फक्त यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा प्रश्न दृष्टीने लक्षात ठेवा, की ऑक्झिलियरी याचं जे स्पेलिंग आहे AUXILIARY असं आपल्याला लिहावं लागतं. करेक्ट स्पेलिंगसाठी तो शब्द MPSCच्या एक्झामला विचारलेला आहे. ऑक्झिलरी वर्ब्स ऑर हेल्पिंग वर्ब्स, सहाय्यकारी क्रियापद जे आहेत, दे आर ऑफ टू टाइप्स, दोन प्रकारचे आहेत. त्यातलं पहिलं आहे प्रायमरी ऑक्झिलरीज, द ऑक्झिलरीज दॅट हेल्प्स अस टू मेक द कन्स्ट्रक्शन्स ऑफ टेन्सेस. काळांच्या रचना करताना जी क्रियापद आपण वापरतो त्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतो. आणि प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये ही तीन मुख्य क्रियापद येतात, बी, हॅव आणि डू. बी, हॅव, डू ही प्रायमरी ऑक्झिलरीजची रूप आहेत किंवा प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणून बी, हॅव, डू यांचा वापर केला जातो. यामध्ये पहिलं क्रियापद आहे बी. बी म्हणजे स्वतः असणे, बी म्हणजे स्वतः असणे. एमिजार म्हणजे आहे किंवा आहेत. वॉज वेअर म्हणजे होता, होती, होते. भविष्यकाळामध्ये ही आपण शॅल किंवा विल बरोबर वापरतो, म्हणजे शॅल बी किंवा विल बी अशी वापरतो. म्हणजे त्या ठिकाणी शॅल किंवा विल बरोबर त्याचा वापर केला जातो, ह्याची वेगळी रूपं आपण लिहित नाही. त्यानंतर हॅव म्हणजे स्वतःचे असणे, स्वतःच्या मालकीचे असणे. याची वर्तमान काळामध्ये रूपं आहेत हॅव, हॅज, भूतकाळी रूप आहे हॅड. हे सुद्धा भविष्यकाळामध्ये शाल किंवा विल बरोबर वापरलं जातं. डू, डज, डीड ही जी आहेत याची वर्तमान काळी रूपं डू, डज, भूतकाळी रूप हे डीड आहे. तर ही जी क्रियापदं आहेत, या क्रियापदांचा उपयोग 12 काळांच्या रचना करताना, होकारार्थी किंवा नकारार्थी रचना करताना यांचा वापर केला जातो, म्हणून त्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरीज किंवा प्रायमरी हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज, मॉडल हा जो शब्द आहे तो मूळ या शब्दापासून तयार झालेला आहे.
मूड याचा मराठीमध्ये अर्थ होतो भाव किंवा अभिवृत्ती, भाव किंवा अभिवृत्ती. आणि त्यामुळे मॉडल ऑक्झिलरीज याचा अर्थ ऑक्झिलरीज दॅट इंडिकेट्स मूड ऑर मोड ऑफ द ॲक्शन, मूड ऑर मोड ऑफ द ॲक्शन. जी क्रियापदं काय दर्शवतात, क्रियेचा भाव दर्शवतात किंवा क्रिया कशी घडली हे दर्शवतात, त्यांना काय म्हटलं जातं, मॉडल ऑक्झिलरीज असं म्हटलं जातं. यामध्ये शाल विल भविष्यकाळ दर्शवत असेल, शुड आपण सल्ला देताना वापरतो, वुड पोलाइट रिक्वेस्ट किंवा भविष्याचा भूतकाळ करताना वापरतो, कॅन कुड ॲबिलिटी दर्शवतो, मे माइट पॉसिबिलिटी किंवा परमिशन दर्शवतो, मस्ट नेसेसिटी, कंपल्शन, ड्युटी, ऑब्लिगेशन दर्शवतो, ऑट टू मॉरल ऑब्लिगेशन दर्शवतो, यूज टू आपण पास्ट हॅबिटसाठी वापरतो किंवा नीडचं निगेटिव्ह रूप निडंट हे अननेसेसिटी दर्शवतं, डेअरंट हे लॅक ऑफ करेज दर्शवतं. म्हणजे असे वेगवेगळे भाव या क्रियापदामधून व्यक्त होतात, म्हणून त्यांना आपण मॉडल ऑक्झिलरीज असं म्हणतो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स यांची अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिलं क्रियापद आहे टू बी. टू बी म्हणजे असणे. याची वर्तमानकाळी रूपं आहेत एम, इज, आर की ज्याचा अर्थ होतो आहे किंवा आहेत. परत याची भूतकाळी रूपं आहेत वॉज, वेअर की ज्याचा अर्थ होतो होता, होती, होते. भविष्यकाळामध्ये याला स्वतंत्र रूपं नाहीत, आपण शाल आणि विल बरोबर त्याचा वापर करतो, म्हणजे शाल बी आणि विल बी. फक्त यामध्ये महत्त्वाचं लक्षात असू द्या की याचं पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी धातू साधित, म्हणून आपण टू बीचं तिसरं रूप बीन वापरतो. तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्तमानकाळी धातू साधित, म्हणजे त्याला क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावतो, बीइंग हे त्याचं रूप वापरतो. टू बी हे महत्त्वाचं साह्यकारी क्रियापद आहे. त्याचा वाक्यात उपयोग साह्यकारी क्रियापद म्हणून दोन प्रकारे कसा केला जातो ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे ते म्हणजे चालू काळाची रचना करताना आपण प्रेझेंट पार्टिसिपल सोबत टू बीची रूपं वापरतो. म्हणजे चालू काळाची रचना, त्याला इंग्लिशमध्ये आपण कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतो. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतो. या काळाच्या रचना करताना सगळ्यात महत्त्वाचं टू बीच्या रूपानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. टू बीच्या रूपानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. म्हणजे जर समजा वाक्यामध्ये एमिजार प्लस वर्ब प्लस आयएनजी आहे तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल, तर तो काळ कोणता असणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वॉज, वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी असेल तर तो काळ कोणता असणार आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल, बरोबर. आणि जर वाक्यामध्ये शाल बी किंवा विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी आहे तर तो काळ कोणता असणार आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर तो काळ कोणता असणार आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या की कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्सची रचना करायची आहे तर आपल्याला काय वापरावं लागणार आहे, टू बीच्या रूपानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावावा लागेल. टू बीच्या रूपानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. त्याच्यात लक्षात काय ठेवाल की वर्तमान काळामध्ये एमिजार प्लस आयएनजी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, भूतकाळामध्ये वॉज, वेअर प्लस आयएनजी पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि भविष्य काळामध्ये शाल बी, विल बी प्लस आयएनजी फ्युचर कंटिन्युअस टेन्स अशी रचना केली जाते. आणि या ठिकाणी आपण या अपूर्ण काळाच्या रचना करताना प्रेझेंट पार्टिसिपल सोबत, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्ब प्लस आयएनजी सोबत आपण ही टू बीची रूपं वापरतो. ही इज वर्किंग, तो काम करत आहे. आय वॉज प्लेइंग फुटबॉल, मी फुटबॉल खेळत होतो. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून टू बीच्या रूपांचा वापर केलेला आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची रचना करताना. पॅसिव्ह व्हॉइस यालाच आपण मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हणतो. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला माहिती आहे, समजा जर वाक्य आहे आय राईट अ लेटर, याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना आपण अ लेटर इज रिटन बाय मी असं करतो. पॅसिव्ह व्हॉइस या घटकावर माझा अतिशय सविस्तर असा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे, तुम्ही अभ्यासू शकता. यामध्ये आपण काय करतो, वाक्याची सुरुवात कर्त्याऐवजी कर्माने करतो. आय राईट अ लेटरमध्ये आय हा सब्जेक्ट आहे, राईट ए वर्ब आहे, लेटर हे ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवात अ लेटरने होईल आणि त्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं
हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण टू बीची रूपं त्या त्या काळाप्रमाणे वापरतो. म्हणजे हे वर्तमान काळी वाक्य आहे म्हणून आपण इज वापरलं, रोट असतं तर वॉज वापरलं असतं. म्हणजे टू बीच्या रूपांचा वापर केला जातो आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं. म्हणजे यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं ह्या रचना कंपल्सरी पॅसिव्ह व्हॉइसमध्येच असतात. ज्या वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं या सर्व रचना कंपल्सरी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतात. द गेट वॉज ओपन्ड, वॉज नंतर V3 आला, बरोबर. गेट उघडलं गेलं होतं. द हाऊस इज बिल्ट बाय हिम, घर त्याच्याकडून बांधलं गेलं किंवा बांधलं जात आहे. या ठिकाणी इज नंतर तिसरं रूप आलं. म्हणजे टू बीच्या रूपानंतर जर क्रियापदाचं तिसरं रूप येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. त्यानंतर एक अतिशय महत्त्वपूर्णची रचना आहे ती म्हणजे एमिजार प्लस टू. एमिजार प्लस टू ही जी रचना आहे, एमिजार प्लस टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरतो. ही रचना भविष्यकाळातली योजना किंवा आज्ञा दर्शवताना वापरतो आणि त्यामुळे थोडक्यात याचा अर्थ होतो एमिजार प्लस टू प्लस V1 म्हणजे शुड प्लस V1. एमिजार प्लस टू प्लस V1 म्हणजे शुड प्लस V1. बघा, आय एम टू सी हिम टुमॉरो, मी त्याला उद्या भेटलं पाहिजे. याचा अर्थ आय शुड सी हिम टुमॉरो, माझ्या मनातील विचार व्यक्त झाले, योजना व्यक्त झाली. ही इज टू स्टे हिअर टिल वी रिटर्न, आम्ही परत येईपर्यंत त्याने ते थांबलं पाहिजे. इट्स ऑर्डर, शुड अशा अर्थाने आपण वापरलं. यू आर टू राईट युअर नेम हिअर, तुला तुझं नाव इथे लिहावं लागेल. किंवा शी इज टू बी मॅरिड इन द नेक्स्ट मंथ, तिचं लग्न पुढील महिन्यात होईल. म्हणजे भविष्य काळातली योजना दर्शवत आहे. द प्रेसिडेंट इज टू व्हिजिट अमेरिका नेक्स्ट मंथ, भविष्य काळातील योजना दर्शवली जाते. आणि म्हणून फक्त यामध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जर एखाद्या वाक्यामध्ये एमिजार प्लस टू प्लस V1 आलं तर अशा वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वापरायला सांगितल्यास शुड प्लस V1 वापरावा. काय वापरावा, शुड प्लस V1. त्यानंतर टू बीच्या रूपांचा मुख्य क्रियापद म्हणून आपण वापर करत असतो. यामध्ये वजन, उंची, आकार दर्शवताना, अर्थात मुख्य क्रियापद म्हणून वापर करतो. याचा अर्थ या वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल की वाक्य आहे आय एम 80 किलोज. तर या ठिकाणी एम हे एकमेव क्रियापद आहे, त्याच्यानंतर दुसरं कुठलंही क्रियापद नाही, म्हणजे हे मेन वर्ब झाला. आणि मग ज्या वेळेला टू बीच्या रूपांचा मेन वर्ब म्हणून वापर होतो त्यावेळेला वर्तमान काळामध्ये त्याचा अर्थ आहे किंवा आहेत असा होतो. भूतकाळामध्ये वॉज वेअर, होता होती होते अशा अर्थाने ही क्रियापदं वापरली जातात. आणि याचा उपयोग कशासाठी होतो हे थोडक्यात आपण बघू. मुख्य क्रियापद म्हणून वजन, उंची, आकार दर्शवताना आय एम 80 किलोज, याचा अर्थ माय वेट इज 80 किलोज. ही इज 1.65 मीटर्स, म्हणजे माय हाईट इज 1.65 मीटर्स. या ठिकाणी आपण टू बीची रूपं वापरली. तारीख वेळ दर्शवताना समजा व्हॉट्स द डेट, व्हॉट्स द टाइम असं विचारलं तर आपण इट इजची रचना वापरतो, टू बीचं रूप वापरतो. इट इज नोव्हेंबर 26, इट इज 7 o'clock अशा पद्धतीच्या रचना वापरल्या जातात. त्यानंतर हवामान दर्शवण्यासाठी इट इज व्हेरी हॉट टुडे, इट इज व्हेरी क्लाउडी टुडे किंवा इट इज व्हेरी कोल्ड टुडे असं आपण म्हणतो, त्यावेळेला टू बीचं रूप वापरलं जातं. त्यानंतर शारीरिक किंवा मानसिक अवस्था दर्शवताना आय एम अँग्री, मी रागवलेलो आहे. या ठिकाणी आहे अशा अर्थाने आपण टू बीचं रूप वापरलं. ही वॉज एक्सायटेड, तो उत्साही होता. वॉज होता अशा अर्थाने वापरलं. दे विल बी हॅप्पी, ते आनंदी असतील अशा अर्थाने वापरलं. वय दर्शवताना समजा हाऊ ओल्ड आर यू असं विचारलं तर आपण उत्तर देताना आय एम 10 किंवा आय एम 10 years ओल्ड असं म्हणतो. आय एम 10 किंवा आय एम 10 years ओल्ड असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी आय एम 10 years ओल्ड आणि आय एम 10 याच्यामध्ये हे टू बीचं रूप वापरलं. अस्तित्व किंवा व्यवसाय दर्शवण्यासाठी समजा एखाद्याने तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर फादर तर आपण म्हणतो ही इज अ फार्मर, ही इज अ डॉक्टर. तर या ठिकाणी ही इज अ फार्मर असं म्हणतो, त्याला इज हे टू बीचं रूप वापरतोय. किंवा अस्तित्व दर्शवताना गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, सोने हा मौल्यवान धातू आहे. द स्काय इज ब्लू, आकाश निळा असतं. अशा अर्थाने अस्तित्व दर्शवताना आपण टू बीच्या रूपाचा वापर करतो. त्यानंतर आज्ञार्थी वाक्यामध्ये टू बीचं मूळ रूप बी वापरलं जातं. बी अ गुड गर्ल, चांगल्या मुलीसारखी वाग.
बी ऑनेस्ट, प्रामाणिक राहा, अशा अर्थाने आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये टू बीचं रूप वापरतो. त्यानंतर ही अत्यंत महत्त्वाची रचना आहे ती म्हणजे टू बीची भूतकाळी रूप वॉज वेअर यानंतर जर परफेक्ट इन्फिनिटिव्ह आला, परफेक्ट इन्फिनिटिव्ह याचा अर्थ टू हॅव प्लस V3, वॉज वेअर प्लस टू हॅव प्लस V3 ही रचना एखादा करार ठरवला गेला परंतु तो पुढे अंमलात आणला नाही याचा निर्देश करण्यासाठी वापरतो. म्हणजे या वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल दे वेअर टू हॅव बीन कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. हे वाक्य एमपीएससीला एकदा विचारलेलं आहे. दे वेअर टू हॅव बीन कम्प्लिटेड द प्रोजेक्ट लास्ट मंथ बट कुड नॉट कम्प्लिटेड. त्यांना तो प्रोजेक्ट गेल्या महिन्यात पूर्ण करायचा होता, तसा करार झालेला होता, ॲग्रीमेंट झालेलं होतं, हे त्याच्यातून व्यक्त होते, पण ते ॲग्रीमेंट पाळलं गेलं नाही, कुड नॉट कम्प्लीट इट असं दर्शवताना आपण वॉज वेअर प्लस टू हॅव प्लस V3 ची रचना वापरतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाची रचना आहे ती म्हणजे टू बी अबाउट टू. टू बी अबाउट टू ही जी रचना आहे ती च्या बेतात असणे अशा अर्थाने वापरली जाते. नजीकचा भविष्यकाळ दर्शवताना, इमॅजिएट फ्युचर दर्शवताना ही रचना वापरतो. याच अर्थाने आपण टू बी ऑन द पॉइंट ऑफ, टू बी ऑन द पॉइंट ऑफ आणि टू बी ऑन द वर्ज ऑफ या रचना सुद्धा वापरल्या जातात. टू बी ऑन द वर्ज ऑफ या तिघांचाही अर्थ होतो च्या बेतात असणे. फक्त टू बी अबाउट टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं आणि टू बी ऑन द पॉइंट ऑफ नंतर व प्लस ING म्हणजे जेरंड वापरतो. टू बी ऑन द वर्च ऑफ नंतर व प्लस ING जेरंड वापरतो. एवढा फक्त फरक आहे. या वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल द ट्रेन इज अबाउट टू अराईव्ह. ट्रेन येण्याच्या बेतात आहे म्हणजे इट विल सर्टनली अराईव्ह. ज्या वेळेला भविष्याबद्दल खात्री असते, म्हणजे इथे महत्त्वाचं लक्षात काय ठेवाल परीक्षा दृष्टिकोनातून बी अबाउट टू प्लस V1 ही रचना इमेडिएट फ्युचर दर्शविते. इमेडिएट फ्युचर दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. किंवा दे आर जस्ट अबाउट टू लिव्ह, ते निघण्याच्या बेतात आहेत, तर या ठिकाणी लगेच ती क्रिया घडणार असेल तर आपण टू बी अबाउट टू ची रचना वापरतो. त्यानंतर पुढचं सहाय्यकारी क्रियापद आहे टू हॅव. टू हॅव याचा अर्थ स्वतः जवळ असणे, स्वतःच्या मालकीचे असणे, स्वतःला असणे, स्वतःकडे असणे अशा अर्थाने वापरतो. याची वर्तमानकाळी रूप आहेत हॅव हॅज, भूतकाळी रूप आहे हॅड, तिसरं रूप आहे पास्ट पार्टिसिपल हॅड आणि प्रेझेंट पार्टिसिपल आहे हॅविंग, म्हणजेच ING प्रत्यय लागतो. आय हॅव माझ्याजवळ आहे, वी हॅव आमच्याजवळ आहे, माझ्या मालकीचे आहे, माझे आहे अशा अर्थाने आपण ही रचना वापरतोय. आय हॅव माझे आहे, माझ्याजवळ आहे, माझ्या मालकीचे आहे, म्हणजे त्या ठिकाणी ही क्रियापद ही साहजिकच पजेशन किंवा ओनरशिप, मालकी किंवा स्वामित्व दर्शवतात. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव. फक्त यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ही, शी, इट किंवा एक वचनी कर्त्यानंतर हॅज वापरतो. हॅज हे एक वचनी सहाय्यकारी क्रियापद आहे. दे आणि अनेक वचनी कर्त्यानंतर, दे आणि अनेक वचनी कर्त्यानंतर हॅव वापरला जातो. तर हे फक्त यामध्ये हॅज हे एक वचनी सहाय्यकारी क्रियापद आहे, एक वचनी कर्त्यानंतर हॅज वापरतो. अर्थात भूतकाळामध्ये प्रत्येकाचा भूतकाळ, हॅव आणि हॅजचा भूतकाळ हा हॅडच होतो. आय हॅड म्हणजे माझ्या मालकीचे होते, माझ्याजवळ होते. यू हॅड, यू हॅड, ही, शी, इट हॅड, दे हॅड, प्रत्येकाचा भूतकाळ हॅडच लिहिला जाईल. आणि भविष्यकाळामध्ये ही क्रियापदं शाल किंवा विल बरोबर वापरली जातात. तर यामध्ये आपण याचे जे मुख्य उपयोग आहेत त्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे मालकी किंवा स्वामित्व दर्शवण्यासाठी. मालकी किंवा स्वामित्व दर्शवण्यासाठी याला मराठीमध्ये आपण ओनरशिप किंवा पजेशन दर्शवण्यासाठी, ओनरशिप किंवा पजेशन दर्शवण्यासाठी आपण टू हॅव हे क्रियापद वापरतो. म्हणजे शी हॅज अ न्यू कार याचा अर्थ शी ओन्स अ न्यू कार, नवीन कार तिच्या मालकीची आहे. ही हॅड अ फ्लॅट याचा अर्थ ही ओन अ न्यू फ्लॅट, ओन अ फ्लॅट मालकीचे असणे अशा अर्थाने आपण हॅव, हॅज, हॅड ही क्रियापदे वापरतो. अर्थात या वाक्यामध्ये ही मुख्य क्रियापद म्हणून वापरलेली आहेत. किंवा मुख्य क्रियापद म्हणून आपण नातेसंबंध, आजार, अनुभव व्यक्त करण्यासाठी टू हॅवचा वापर करतो. जसं शी हॅज अ प्लीझंट टूर, या ठिकाणी शी हॅज अ प्लीझंट टूर याचा अर्थ
शी एन्जॉयज अशा अर्थाने आपण ते क्रियापद वापरलं. वाक्यात इतर कोणतंही क्रियापद नाही म्हणजे हे मेन वर्ब आहे. आय हॅव 2 सिस्टर्स म्हणजे मला 2 बहिणी आहेत. पजेशन दर्शवतो आपण. आय हॅड अ व्हेरी बॅड कोल्ड खूप सर्दी आहे. म्हणजेच या ठिकाणी आय हॅव 2 सिस्टर्स आपण रिलेशन दर्शवण्यासाठी वापरलं. आय हॅड व्हेरी बॅड कोल्डमध्ये आजार दर्शवण्यासाठी वापरलं. अनुभव व्यक्त करताना आपण टू हॅवची रूपं वापरतो. अर्थात यामध्ये लक्षात ठेवा नातेसंबंध, आजार, अनुभव त्याचबरोबर ओनरशिप किंवा पजेशन दर्शवताना टू हॅवची रूपं वापरली असतील तर ही रूपं वाक्यात मेन वर्बचं काम करतात. कुणाचं काम करतात? मेन वर्बचं, मुख्य क्रियापदाचं काम करतात. यांचा उपयोग पूर्ण काळांच्या रचना करताना परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यांच्या रचना करताना आपण हॅव हॅज हॅडचा उपयोग पास्ट पार्टिसिपल सोबत म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर. जसं मग आपण पाहिलं होतं एमिजार नंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो तसं इथे महत्वाचं आहे हॅव हॅज हॅड नंतर कंपल्सरी क्रियापदाचा थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरलं जातं. आणि मग ही जी रचना आहे ही परफेक्ट टेन्सची रचना असते. ही जी रचना आहे ती कुणाची रचना असते? परफेक्ट टेन्सची रचना असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना करायची आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय केलं जाईल? प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव किंवा हॅज नंतर V3 वापरला जाईल. पास्ट परफेक्ट टेन्स आहे तर हॅड प्लस V3 वापरला जाईल. आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय केलं जातं? शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 वापरला जातो. अशा पद्धतीने ही रचना केली जाते. म्हणजेच थोडक्यात काय की हॅव हॅज हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं पाहिजे. म्हणजे ही हॅज लेफ्ट फॉर स्कूल तो शाळेसाठी निघालेला आहे. हॅज नंतर कंपल्सरी क्रियापदाचं तिसरं रूप आलं. ही हॅज बीन वर्किंग तो काम करत आलेला आहे. हॅज नंतर कंपल्सरी क्रियापदाचं तिसरं रूप आलं. म्हणजे कोणत्याही वाक्यामध्ये समजा तुम्हाला एक परीक्षेला वाक्य दिलं आय हॅव डॅश अ लेटर तर इथे पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे जर इथे रिकामी जागा आहे आणि क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे तर कंपल्सरी थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब वापरावा लागेल. मी पत्र लिहिलेलं आहे अशा अर्थाने. त्यानंतर आपण अत्यंत महत्वाची एक रचना पाहणार आहोत ती म्हणजे हॅव टू, हॅज टू किंवा हॅड टू. या रचनेचा उपयोग ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी केला जातो आणि तो मस्ट अशा अर्थाने केला जातो. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा MPSCला वाक्य आलेलं आहे. समजा आय हॅव टू स्टडी हार्ड मी अभ्यास केला पाहिजे असं समजा वाक्य आहे तर या वाक्यामध्ये प्रश्न असतो रिप्लेस द अंडरलाईन वर्ब बाय ॲप्रोप्रिएट मॉडल ऑक्झिलरी. त्यावेळेला लक्षात ठेवायचं वाक्यातला हा हॅव टू, हॅज टू किंवा हॅड टू काढून त्याच्याऐवजी काय वापरावा लागेल? तुम्हाला मस्ट वापरावा लागेल. म्हणजेच याचा वापर कशासाठी केला जातोय? बंधन दर्शवण्यासाठी, ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी हॅव टू, हॅज टू, हॅड टू ही रचना वापरली जाते. पण यामध्ये महत्वाची ग्रामर नोट लक्षात ठेवावी लागेल की हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. हा थोडासा महत्वाचा मुद्दा आहे. आपण याच्या अगोदर पाहिलं होतं हॅव, हॅज, हॅड यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो पण हॅव टू, हॅज टू, हॅड टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरलं पाहिजे. आणि ही रचना अर्थातच आपण ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी वापरतो. त्यामुळे दुसरं एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे हॅव टू, हॅज टू, हॅड टू म्हणजेच मस्ट. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जर समजा एखाद्या वाक्यामध्ये हॅव टू किंवा हॅज टू ही क्रियापद आहेत आणि ही जर वाक्य तुम्हाला नकारार्थी किंवा प्रश्नार्थक करायची झाली तर मात्र सहाय्यकारी क्रियापद म्हणून तुम्हाला डू, डज, डीडचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणजे डू आय हॅव टू स्टडी हार्ड, डज ही हॅव टू अटेंड द मीटिंग
डिड दे हॅव टू कीप क्वाईट, म्हणजे ही सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करत नाहीत, ही मुख्य क्रियापद म्हणून त्या ठिकाणी वापरली जातात. अर्थात ह्या रचनाच ज्या अशा आहेत की या ठिकाणी आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू डज डिड वापरावा लागतो. किंवा यू डू नॉट हॅव टू वेस्ट युअर टाईम, तू तुझा वेळ वाया नाही घालवला पाहिजे, अशा अर्थाने या ठिकाणी आपण हॅव टूचा वापर करत असताना नकारात्मक किंवा प्रश्नार्थक वाक्यामध्ये डू डज डिडचा वापर करतो. त्यानंतर याच्यातला पुढचा उपयोग आहे तो म्हणजे टू हॅव हे क्रियापद, टू हॅव हे क्रियापद टू इट म्हणजे खाणे, टू ड्रिंक पिणे, टेक घेणे, एन्जॉय आनंद लुटणे, एक्सपिरियन्स अनुभव घेणे या अर्थाने वापरलेलं असेल तर ते मेन वर्बचं काम करतं, मुख्य क्रियापदाचंच काम करतं. जसं आय हॅव लंच ॲट 2 PM, तर या ठिकाणी हॅव हे काय झालं, मेन वर्ब झालं. आय हॅड अ बाथ ॲट 7 AM, तर ते मेन वर्ब झालं. आय डोंट हॅव टी ऑर कॉफी, तर याच्यातला हॅव जो आहे तो आपण ड्रिंक अशा अर्थाने वापरला, तर या ठिकाणी ते मेन वर्ब असेल. वी हॅव अ गुड ट्रिप हा एक्सपिरियन्स अशा अर्थाने, एन्जॉय अशा अर्थाने वापरला म्हणून ते मेन वर्ब असेल. शी विल हॅव गुड टाईम एक्सपिरियन्स अशा अर्थाने वापरलाय त्यामुळे ते मेन वर्ब असेल. आय हॅड अ क्वारल विथ माय फ्रेंड येस्टरडे, तर एक्सपिरियन्स अशा अर्थाने ते वापरलंय त्यामुळे ते मेन वर्ब असेल. म्हणजे ज्या वेळेला टू हॅवचा अर्थ ईट, ड्रिंक, टेक, एन्जॉय, एक्सपिरियन्स असं असेल तर त्यावेळेला ते मुख्य क्रियापद म्हणून वापरलं जातं. तर यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची परीक्षा दृष्टिकोनातून रचना म्हणजे हॅड बेटर प्लस V1. हॅड बेटर प्लस V1 ही रचना प्रिफरन्स दर्शवताना, प्राधान्य दर्शवताना आपण वापरतो आणि त्यामुळे यू हॅड बेटर स्टे हिअर, यू हॅड बेटर स्टे हिअर म्हणजे तू येथे थांबलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात इट इज गुड फॉर यू टू स्टे हिअर, तू इथं थांबणं चांगलं आहे हे दर्शवताना आपण हॅड बेटरची रचना वापरतो. यू हॅड बेटर नॉट मिस द लास्ट ट्रेन, इट इज गुड दॅट यू हॅड बेटर नॉट मिस द लास्ट ट्रेन अशा अर्थाने त्या ठिकाणी आपण हॅड बेटर ही रचना वापरतो. ही हॅड बेटर माइंड इज मॅनर्स, त्यांनी त्याच्या पद्धती सुधारल्या पाहिजेत. शी हॅड बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स, हे वाक्य MPSCच्या 2017च्या एक्झामला विचारलेलं आहे. तिने तिच्या वागण्याच्या स्तरीमध्ये सुधारणा केली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हॅड बेटरचा उपयोग हा प्राधान्य दर्शवण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे हॅड बेटरच्या ऐवजी जर मॉडेल ऑक्झिलरी वापरायला प्रश्न आला तर तो काय वापरला जाईल, शुड प्लस V1 म्हणजे शुड वापरावा लागेल. म्हणजे यू हॅड बेटर स्टे हिअर याचा अर्थ इट इज गुड दॅट यू शुड स्टे हिअर. हॅड बेटर कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, शुड अशा अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेला कंडिशनल टेन्सेसचा किंवा कंडिशनल सेंटेन्सेसचा अभ्यास करतो त्यावेळेला लक्षात येतं की इफच्या वाक्यामध्ये, इफने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये जर हॅड प्लस V3 असेल तर मुख्य वाक्यामध्ये वुड हॅव प्लस V3 वापरतात, वुड हॅव प्लस V3 वापरतात. ही जी रचना आहे ही इम्पॉसिबल कंडिशनमध्ये असते आणि मग ही वाक्य काही वेळा इफ शिवाय लिहितात आणि मग ही लिहिताना काय केलं जातं, वाक्याची सुरुवात ही हॅडने केली जाते. अत्यंत महत्त्वपूर्ण रचना आहे. आत्तापर्यंत स्पर्धा परीक्षेने याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी वाक्याची सुरुवात हॅडने केली. हॅड आय स्टडीड हार्ड, मी खूप अभ्यास केलेला असता, आय वुड हॅव स्कोर्ड गुड मार्क्स, मला चांगले मार्क्स मिळालेले असते. फक्त तिथं हा टेन्स सिक्वेन्स लक्षात ठेवा. हॅड प्लस V3 असेल तर इकडे तुम्हाला काय वापरावा लागतो, वुड हॅव प्लस V3. ही रचना आपण इफ वापरून इफ आय हॅड स्टडीड हार्ड आय वुड हॅव स्कोर्ड गुड मार्क्स, जर मी अभ्यास केलेला असता तर मला चांगले मार्क्स मिळालेले असते. म्हणजे जर तर अशा अर्थाने इफच्या अर्थाने आपण या वाक्यामध्ये काय वापरलेलं आहे, हॅड वापरलेला आहे. ही रचना परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. जर वाक्यामध्ये हॅड प्लस V3 असेल तर पुढच्या वाक्यामध्ये तुम्हाला काय वापरावा लागतोय, वुड हॅव प्लस V3 वापरावा लागतोय. त्यानंतर तिसरं आणि शेवटचं प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे टू डू. टू डू म्हणजे करणे. प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू डज वापरतो, पास्ट टेन्स डीड होतो, पास्ट पार्टिसिपल डन होतं आणि प्रेझेंट पार्टिसिपल डुईंग होतं. यामध्ये प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपलमध्ये याचा अर्थ करणे असा आपण घेतो,
पण सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरल्यास याचा मूळ अर्थ लोप पावतो. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये डू डज म्हणजे मी करतो. समजा आय डू माय होमवर्क, मी माझा अभ्यास करतो. आय डीड माय होमवर्क, मी माझा अभ्यास केला. आय हॅव डन माय होमवर्क, मी माझा अभ्यास केलेला आहे. आय एम डुईंग माय होमवर्क, मी माझा अभ्यास करत आहे. अशा अर्थाने आपण मुख्य क्रियापद म्हणून यांचा वापर करतो, पण सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरताना यांचा मूळ अर्थ लोप पावतो. त्यामुळे टू डू करणे असा अर्थ असेल तर ते मेन वर्ब असेल. म्हणजेच मुख्य क्रियापद म्हणून वापरलं तर आय डू ऑल द कुकिंग, मी सर्व स्वयंपाक करतो. ही डज इट, त्याने ते केले. आय हॅव डन माय होमवर्क, मी माझा अभ्यास केला आहे. या ठिकाणी डू डज डन ही वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून वापरलेली आहेत. अर्थात साध्या वर्तमान काळातील आणि साध्या भूतकाळातील वाक्याचं नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करताना आपण डू डज डीड ही सहाय्यकारी क्रियापद वापरतो. माझ्या मते हे इंग्रजीमधले ब्रह्मा विष्णू महेश आहेत. कारण जेव्हा जेव्हा वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तेव्हा तेव्हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपल्याला यांची मदत होते. म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप असेल तर आपण डू वापरतो, क्रियापदाला एस एस प्रत्यय असेल तर डज वापरतो, क्रियापदाचं भूतकाळी रूप करताना डीड वापरतो. मग ते वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज लागते. इंट्रॉगेटिव्ह करायचं असेल, प्रश्नार्थक करायचं असेल तर हेल्पिंग वर्बची गरज लागते. क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापदांची गरज लागते. आणि अशा वेळेला जर मुख्य वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल, म्हणजेच साध्या वर्तमान काळातल्या आणि साध्या भूतकाळातल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपल्याला डू डज डीड वापरावा लागतो. जसं आय राईट अ लेटर, तर या ठिकाणी आपण हे निगेटिव्ह करताना आय डू नॉट राईट अ लेटर सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू वापरलं. पण इथे अर्थ काय होतोय, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहित नाही. म्हणजे या ठिकाणी करणे हा अर्थ लोप पावतो. डू यू राईट अ लेटर, तू पत्र लिहिशील का, डू वापरला. जर समजा हेच भूतकाळी वाक्य असतं, राईटच्या ऐवजी रोट असतात, म्हणजे समजा आय रोट अ लेटर असं असतं, तर या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून काय वापरावा लागला असता, डीड वापरावा लागला असता. म्हणजेच वाक्य कसं झालं असतं, आय डिड नॉट राईट अ लेटर, डिड यू राईट अ लेटर. फक्त यामध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या, जर वाक्यामध्ये डू डज डीड ही हेल्पिंग वर्ब असतील तर त्यानंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप लिहिलं जातं. त्यानंतर क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा आपण हेल्पिंग वर्ब म्हणून सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू डज डीडचा वापर करतो. जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद नसेल तर आय राईट अ लेटर, इथे क्रियापदाचं पहिलं रूप आलं म्हणून आपण डू वापरला. ही प्लेज क्रिकेट, क्रियापदाला एस प्रत्यय लागला म्हणून आपण डज वापरला. ही वन द मॅच, क्रियापदाचं भूतकाळी रूप आलं म्हणून या ठिकाणी आपण डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवाल, तर वाक्यामध्ये V1 असेल तर डू हे हेल्पिंग वर्ब वापरावं. क्रियापदाला एस एस प्रत्यय लागला असेल तर डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं. आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं पाहिजे. त्यानंतर ह्याचा आणखी एक शेवटचा उपयोग आहे, तो म्हणजे एखाद्या क्रियापदापूर्वी मुख्य क्रियापदाच्या अगोदर जर आपण डू वापरला तर तो डू त्या वाक्यावर भर देण्यासाठी वापरतो. डू रन फास्ट, तू जोरात धाव, अगदी आपण कळकळीने सांगतो, रिक्वेस्ट करतो, त्यावेळेला आपण डू वापरतो. आय डू लव्ह हर, होय आय डीपली लव्ह हर असं ज्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे त्यावेळेला आपण आय डू लव्ह हर असं म्हणतो. तर अशा पद्धतीने प्राधान्य दर्शवताना आपण डू वापरतो. तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ज्या 3 सहाय्यकारी क्रियापदावर इंग्रजी व्याकरणाचा डोलारा उभा आहे, ह्या 3 सहाय्यकारी क्रियापदांचा अभ्यास केला. बी, हॅव, डू. अर्थात अतिशय शांतपणे हे संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स ऐकून घ्या आणि या संकल्पना समजून घ्या. इंग्रजी व्याकरणाच्या अभ्यासामध्ये या संकल्पना तुम्हाला निश्चितच अत्यंत उपयुक्त ठरतील. धन्यवाद.